भगवान श्रीकृष्णाचं एक वेळ बोट चिरलं महाराज, आणि त्या द्रौपदीने आपली साडी फाडली आणि त्या साडीची चिंदी महाराज भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला गुंडाळली. महाभारतामध्ये कुठं कुठं असं सांगितलं जातं का त्या चिंदीला 999 धागे होते. किती? 999. आणि त्याचा परिणाम असा झाला महाराज का भगवान श्रीकृष्णांनी 999 साड्या द्रौपदीला पुरवल्या. म्हणून लोक कहते हैं भगवान पीते नहीं, बर का. लोक म्हणतात देव पीत नाही, बर का. काय महाराज आता तुम्ही नामदेवा हाती दूध लोक म्हणतात देव पित नाही. अरे देव पिल्याशिवाय राहत नाही, तर पाजणारच असला पाहिजे ना महाराज, बरं का. नामदेव महाराजांसारखा जर असेल तर नामदेवा हाती दूध प्याला, आणि अगदी वयाच्या 5व्या वर्षी नैवेद्य पुढे ठेवला महाराज, आणि भगवंताला प्रार्थना केली की देवा एवढा नैवेद्य ग्रहण करा. आणि नामदेव महाराज वाट पाहत होते महाराज, आणि शेवटी नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली, अभंगाचं पहिलं चरण. नामदेव महाराज म्हणतात, देह जरी गेला तरी काही हरकत नाही, परंतु तुझ्याविषयी माझा भाव जो आहे तो कसा राहील महाराज? पांडुरंगी दृढ भाव. आणि भक्ती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एकनिष्ठता असली पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या संतांनी जी भक्ती केली महाराज, ती एकनिष्ठ भक्ती केली, त्याला अव्यभिचारी भक्ती असं म्हणतात. भक्तीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, एक व्यभिचारी आणि एक अव्यभिचारी. अव्यभिचारी म्हणजे एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, किंवा विष्णूने जप आणि व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. याला दृढ भाव असं म्हणतात. याला काय म्हणतात? दृढ भाव असं म्हणतात.
संसार म्हटल्यानंतर संसारामध्ये सुद्धा एकनिष्ठता असली पाहिजे आणि परमार्थ म्हटल्यानंतर परमार्थामध्ये सुद्धा एकनिष्ठता असली पाहिजे आणि राजकारण म्हटल्यानंतर राजकारणामध्ये सुद्धा काय असली पाहिजे, एकनिष्ठता असली पाहिजे. दुर्भाग्य असं झालं महाराज का राजकारणामध्ये 2014 पर्यंतच एकनिष्ठता होती. आला नाही का? 2014 हा जसा सुरू झाला महाराज तशी निष्ठा संपली महाराज, तशी निष्ठा संपली. ते चांगलं झालं महाराज. ते अशा करता चांगलं झालं महाराज, आपण एकमेकाच्या उरावर बसत होतो. कशा करता? नाही हे साहेब आपले, ते साहेब आपले. आज काय परिस्थिती आहे महाराज? 77,000 करोड रुपयाचा घोटाळा करणारा माणूस मोदी साहेब 24 तासाच्या आतमध्ये पहिले म्हणतात का बरं का एक महाराष्ट्रामध्ये असा व्यक्ती आहे का ज्यानं 77,000 करोड रुपयाचा भ्रष्टाचार केला. 24 तासानंतर तो महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री झाला राजू. 24 तासानंतर. मग आता तुम्ही सांगा, याच्यातून एकच शिकायचं, ज्याला वोट द्यायचंय त्याला वोट द्या. तुम्ही काँग्रेसला द्या, बीजेपीला द्या, फक्त एकमेकासोबत गावामध्ये भांडू नका आणि गावातलं वातावरण खराब करू नका. यांच्यामध्ये काही नाही. राजकारणात अशी परिस्थिती निर्माण झाली सध्या का कोण कोणाची बायको आणि कोण कोणाचा नवरा. खरं इमानदारीनं सांगा. त्या कारणामुळे सगळ्यांना एवढी प्रार्थना आहे. मी नेहमी सांगत असतो का मी बीजेपीला मतदान करतो, पण मी बीजेपीचा वोटर आहे. वोटर म्हणा, कोण्या पक्षाचे भक्त बनू नका. ज्याला तुम्हाला वोट द्यायचा आहे ना राजू, त्यांना वोट द्या आणि यांच्यापैकी गावातील राजकारण खराब करू नका. 2-4 दिवस चालू द्या ना ते, परंतु ज्यावेळेस आपल्या गावातील अखंड हरिनाम सत्ता सुरू होईल त्यावेळेस सगळेच्या सगळे जसे आता बसले तसे इलेक्शन झाल्यावर बसा, म्हणजे जाता विठाला एकनिष्ठता पाहिजे महाराज. किती एकनिष्ठता पाहिजे. गोरोबा काकांचे जीवनचरित्र पाहत असताना कुंभार जातीमध्ये जन्माला आलेले गोरोबा काका एक दिवस माती तुडवता तुडवता कधी त्यांचा मुलगा पायाखाली आला आणि महाराज मातीमध्ये स्वतः गोरोबा काकांनी स्वतःच्या मुलाला तुडवलं महाराज. ते रक्तबंबाळ झालेलं पोरग मेलं हो महाराज. आणि मेल्यानंतर गोरोबा काकांची पत्नी जो बोलायला लागली बोलता बोलता तिने पांडुरंग परमात्म्याला शिव्या दिल्या आणि जशा पांडुरंग परमात्म्याला शिव्या द्यायला सुरुवात केली, गोरोबा काकांनी काठी घेतली आणि तिला मारणार. ते म्हटले मारसाल तर पांडुरंगाची शपथ. कोण म्हटली? गोरोबा काकांची पत्नी. तेव्हापासून गोरोबा काकांनी स्वतःच्या पत्नीला स्पर्श केला नाही. वडिलांना सांगितलं का माझी लहान बहीण ती गोरोबा काकांना द्या, नाही तर आपला वंश संपल्याशिवाय राहणार नाही. महाराज सगळीच्या सगळी तयारी झाली. गोरोबा काकांचं दुसरं लग्न झालं. दुसरं लग्न झाल्यानंतर गोरोबा काका सासऱ्याच्या पाया पडायला गेले. सासऱ्याच्या पाया पडायला गेल्यानंतर सासरेबाच्या तोंडातून शब्द निघाला, म्हटले हे पा, पहिलीला जसं सांभाळलं तसं दुसरीलाही सांभाळलं. झाली की नाही? गोरोबा काकांनी प्रतिज्ञा केली का आता हिलाही स्पर्श करायचा नाही. दोघी जणी झोपले असताना महाराज एक हात हिनं छातीवर ठेवला, एक हात हिनं छातीवर ठेवला. परिणाम असा झाला का दुसऱ्या दिवशी गोरोबा काकांनी स्वतःचे दोन्ही हात कापून टाकले महाराज. किती एक निष्ठता असेल महाराज गोरोबा काकांची. एवढी एक निष्ठता आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल असली पाहिजे महाराज. आणि तुम्ही भगवान शंकराची उपासना करता, काही हरकत नाही. कुठल्याही देवाची उपासना करत असताना देव बदलू नका, देव बदलू नका महाराज. आपल्या हिंदू धर्माचं दुर्भाग्य आहे महाराज, देवच बदलतात लोक, बदलतात ना. आता भगवान भोले बाबा चालले आतापर्यंत, आता खाटू श्याम कीर्तनकारांनी काय रोग झाला तेच गाणे म्हणतात. कीर्तनकार अरे खाटू श्याम देव नाही ना तो. आता कोणाला सांगता? सगळे लोक आता खाटू श्याम देव नाही तो राक्षस आहे. माहिती आहे का तुम्हाला? हा, कोणालाच माहिती नाही बरं का. भीमाचा पोरगा घटोत्कच, भीमाचा पोरगा, त्याची बायको राक्षसी नव्हती, तिचं नाव आता हिडिंबा. त्याच्या बायकोचं नाव होतं हिडिंबा बरं का. त्या कुंभकर्णाच्या बायकोचं नाव कर्कटी होतं. हा, तर आपल्याला कर्कटी माहित नाही, पण कर्कटी माहित आहे ना आपल्याकडे. कर्कटी शब्द तुमच्याकडे आता हे पोरग बाया याचा चेहरा याचा अशी अवस्था झाली का, अरे कर्कटला आहे का रे तू असं म्हणतात. हा, तर कर्कटी नावाची याची कुंभकर्णाची बायको होती महाराज बरं का. त्याच्या पोराचं नाव भीम होतं. त्याच्या पोराचं नाव काय होतं? भीम होतं. त्याचा संहार करून जे ज्योतिर्लिंग स्थापन झालं त्याला भीमाशंकर म्हणतात.
त्याला काय म्हणतात? भीमाशंकर असं म्हणतात. तर आपला विषय काय सुरू होता? खाटूश्याम आणि बर्बरी भीमाचा नातू. तर त्याला भगवंतानी मुंडकं वगैरे मागितलं, महाभारत पाहण्याची त्याची अंतःकरणाची इच्छा पूर्ण केली बरं का. आणि त्याला सांगितलं का माझं नाव तुला काय होईल? प्राप्त होईल. लोकांची अशी परिस्थिती झाली महाराज, घराघरामध्ये आता बऱ्याच घरामध्ये पाहिलं महाराज, खाटूश्याम मूर्तीची लोक पूजा करतात. आता मला सांगा, राक्षसाची पूजा केल्यानंतर तुमच्या घरात देव येईल का राक्षस येईल? बोलत सगळं उलटा कार्यक्रम सुरू आहे महाराज. म्हैस आणि म्हशीपासून उत्पन्न होणारं दूध, तूप हे देवाला चालतं का? नाही चालत महाराज. का? कारण महिषासुर नामक राक्षस हा म्हशीपासून जन्माला आला होता, ही कथा आहे. म्हणून तो सगळ्याचा सगळा भाग राक्षसांना प्राप्त होतो. म्हणून गावरान गाईचं दूध, गावरान गाईचं तूप, गावरान गाईचं दही भगवान शंकरांच्या अभिषेकाला पाहिजे, कुठल्याही देवी देवतांच्या. म्हणून त्या कारणामुळे खाटूश्याम म्हणून देव बदलू नका. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, पतिव्रते जैसा प्रमाण घतार आम्हा नारायण तैशा परी. म्हणून तुम्ही भगवान भोले बाबांची भक्ती करत असाल तर भगवान भोले बाबांचीच भक्ती करा. मग इतरत्र देवी देवतांची करू नये का? केली पाहिजे. जसं लग्न झाल्यानंतर तिने पतीची सेवा करावी, सासू सासऱ्यांची सेवा करावी. हे ऐकत जा, याच्यातलं काही घेऊ नका हा बरं का. तिने सासू सासऱ्यांची सेवा करावी, दीर असेल, ननंद असेल, भाऊजाई असेल, यांची सुद्धा काय केल्या गेली पाहिजे? सेवा केल्या गेली पाहिजे. परंतु जेवढा समर्पण भाव पतीबद्दल असतो, जेवढं समर्पण एक स्त्री पतीबद्दल करू शकते, तेवढं समर्पण इतरत्र कोणासोबत करू शकत नाही. त्याप्रमाणे इतरत्र देवी देवतांचं पूजन करत असताना तुम्ही ते सासू सासऱ्यांसारखं त्यांचं पूजन करा. परंतु एक परमात्मा असा दृढ धरा, तोच आपला पती आहे. आणि तुम्हाला सांगू का, शास्त्र असं सांगतं, भक्तिशास्त्राचा विचार करत असताना भगवान श्रीकृष्णच या जगामध्ये एकटे पुरुष आहे, बाकीच्या सगळ्या स्त्री आहेत महाराज. म्हणून उत्तम पुरुषस्पन्य परमात्मेत्युदाहृत यो लोकत्रयमाविश्य विभरतव्ये ईश्वर. आता मी तुम्हाला सिद्ध करून दे. आता पहा, ज्ञानेश्वर महाराज पुरुष होते का स्त्री होते? बोलत जा. ज्ञानेश्वर नाव हे माणसाचं असतं का बाईचं असतं? आहे ना तुम्ही अजून? काय बाबू, लेकर म्हणतील बळे आम्हाला धरलं महाराज ना. अरे कसं आहे, मोठ्या माणसाने राग येते. एखादा मोठा माणूस धरावून तो सत्याचा जास्त वर्गणी देणारा असला, झाली की पुढच्या वर्षी तारीख कॅन्सल. हा, तुम्हाला कोणी काही म्हटलं तर काही टेन्शन नाही, तुमच्या आई वडिलांनी टेन्शन नाही, जाऊ द्या, लेकरच आहे. आता ज्ञानेश्वर असेल, हा माणूस आहे का बाई आहे बाबू? हा, बाई आहे बाई. आता लेखा बसच करू बरं. ज्ञानेश, आता जाऊ द्या, ज्ञानेश्वरी एखाद्याचं नाव असेल, हे पोरगी ताई नाही बसलेली पुढे, पोरग होय काय? जाऊ द्या. आता ज्ञानेश्वर असेल तर माणूस आहे, आणि ज्ञानेश्वरी असेल पोरगी आहे समजा. आता ज्ञानेश्वर महाराज हे पुरुष होते की नाही? ज्ञानेश्वर महाराज काय होते? पुरुष होते. परंतु ज्ञानोबारायांची अभंग रचना पाहत असताना योगिया दुर्लभ तुम्या देखिला साधनी, देखिला साधनी, पाहता पाहता मन न पुरे धनी, देखिला देखिला माये देवाचा देव, माये देवाचा देव. किंवा जाई नगे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. रोज आपण कीर्तनकार अभंग म्हणतात, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साधनी, झाले वो साधनी, सुख झाले वो साधनी. साधनी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. साधनी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. मग ज्ञानोबाराय असं का बोलतात? आता तुकाराम महाराज पुरुष होते का स्त्री होते? बरं का, तुकाराम महाराज कोण होते?
पुरुष होते, परंतु तुकाराम महाराजांची अभंग रचना पहा. लाडकी लेकमी संता लाडकी लेकमी संतांची हो. आता तुकाराम महाराज पुरुष होते, म्हणून भक्ती करत असताना वारकरी संप्रदायाची अभंग रचना, हिंदू वैदिक वाङ्मयाचा विचार करत असताना महाराज अनअधिकारी माणसाच्या अति जर वाङ्मय गेलं तर त्याचा विपरीत परिणाम जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या विदर्भामध्ये सत्यपाल नावाचे महाराज आहे. ते बोलता 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 रावणाला जर 10 तोंड होती तर तो आईच्या पोटातून निघाला कसा. बरं का, असं का म्हटलं त्यांनी? याचं कारण एकच आहे महाराज, त्यांनी रामायण वाचलं नाही. भगवान शिवशंकराची आराधना करत असताना रावण काही सामान्य नव्हता महाराज. बरं का, एवढा विशेष होता, एवढा विशेष होता. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 3 वाजता उठायचा. एक बेलाचं पान कमी पडलं शंकराला, स्वतःचं मुंडकं भगवान शंकराला अर्पण केलं महाराज. अशी क्रिया त्याने 10 वेळेस केली आणि भगवान भोले बाबा प्रसन्न झाले आणि त्याला दशानन होण्याचा काय दिला महाराज? आशीर्वाद दिला. अर्थाचा गैरअर्थ कसे लावतात महाराज? जसं एकाने युट्यूबवर हे टाकलं, असं चालू होतं, का म्हटले गाय तुमची आई तर बैल तुमचा कोण म्हणे. बरं का, त्याच्या खाली मी मेसेज पाठवला त्याला. बरं का, खाण्याचे 2 प्रकार आहे म्हटलं. जातवान माणसं 700 रुपये किलोची भाजी खातात. तुमच्या इकडे काय भाव आहे माहित नाही? साऊंडवाला यायला माहित असेल ना काय बाबू? हा, आलं का लक्षात तुमच्या? पटकन लक्षात आलं. जातवान माणूस 700 रुपये किलोची भाजी खातो. बरं का, कमी दर्जाचा माणूस 200-250 रुपये किलोची भाजी खातो. त्याचा परिणाम आहे हा. तो त्या एकनाथराव शिंदेनं तो कायदा कडक केला म्हणून 320 रुपये भाव झाला, अशी माहिती मला अचलपूरच्या सूत्रांकडून भेटली. कुठल्या सूत्रांकडून? अचलपूरच्या. कारण अचलपुरामध्ये 52 पुरे आहेत ना. किती पुरे आहे? 52 पुरे. आणि 52 पुऱ्यामध्ये सगळं वास्तव्य त्यांचंच आहे. त्या कारणामुळे तूही याच दर्जातला आहे म्हटलं. आणि जैसा खाएगा अन्न वैसा होगा. म्हणून संत वाङ्मय कडण्याकरता महाराज फार मोठा अधिकारी माणूस असावा लागतो. म्हणून भक्ती करत असताना भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुष आहे आणि त्यांच्या व्यतिरिक्त सगळ्याच्या सगळ्या काय स्त्रिया आहे. म्हणून पतिव्रतेसारखी भक्ती करावी. म्हणून देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ. देवा जर तू हा नैवेद्य खाल्ला नाही तर काय त्याचा परिणाम होईल? तर तुझे मी चरण सोडणार नाही, अभंगाचं दुसरं.
चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. इथं पाय असं म्हटलं नाही महाराज, इथं काय म्हणतात, चरण म्हणतात. म्हणून देवाचे पाय नसतात महाराज, देवाचे काय असतात, चरण असतात. म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. बर का, म्हणून संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडोनी जाई. म्हणून संतांचे हे पाय नसतात, संतांचे चरण असतात. आता चरण कोणाचे वंदनीय असतात महाराज, ज्याचं आचरण चांगलं त्याचे चरण, ज्याचं आचरण चांगलं त्याचे चरण चांगले. रामायणामध्ये फार गोड प्रसंग आहे. प्रभू श्री रामचंद्र आणि जानकी माता शरयू नदीमध्ये दोघही दगडावर बसले महाराज, दोघांची पाय शरयू नदीमध्ये होते. प्रभू श्री रामचंद्र हे सावळ्या रंगाचे होते, सीता माता ह्या गोऱ्या रंगाच्या होत्या महाराज. भगवान विष्णूंचे जेवढे काही अवतार झाले महाराज, ते सगळेच्या सगळे सावळ्या रंगाचेच झाले महाराज. आमचे पांडुरंग परमात्मा कसे आहेत महाराज, थाई चाची काळा अनादी बहु काळा. म्हणून वेदा ताळा लावी लावू. बुक्का का लावतात बरं का, बिलकुल बुक्क्यासारखा येतो, बुक्क्यातून त्याच्यात काहीच फरक नाही कोणामध्ये, पांडुरंग परमात्म्यामध्ये. पण तरी सुद्धा पांडुरंग परमात्मा किती सुंदर आहे महाराज. सुंदर ते ध्यान, परमात्म्याचं ध्यान सुंदर आहे महाराज. परमात्म्याचे डोळे सुंदर आहे महाराज. परमात्म्याचे मत्स्याकार कुंडल सुंदर आहेत महाराज. कंठामध्ये कौस्तुभ मणी तो सुद्धा सुंदर आहे महाराज. गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे ते सुद्धा सुंदर आहे महाराज. कमरेवर हात ठेवलेले आहे ते सुद्धा सुंदर आहे महाराज. आणि परमात्म्याचे चरण सुद्धा कसे आहेत महाराज, सुंदर आहे. एवढे परमात्मा सुंदर, एवढे परमात्मा सुंदर. मला त्या स्त्रीचं नाव आठवत नाही महाराज. ती एवढी सुंदर होती, तिला एवढा सौंदर्याचा अभिमान झाला, तिला असं वाटायचं का आपल्यासारखं नाजूक कोणीच नाही. आणि ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता गेली महाराज आणि पांडुरंग परमात्म्याच्या पायाला स्पर्श केला, पांडुरंग परमात्म्याचे पाय एवढे नाजूक, एवढे नाजूक, जशी ताब्यावरून पुरणाची पुडी खाली टाकावी आणि खाली टाकल्यानंतर आपण बोट लावल्यानंतर जसं बोटाचं चिन्ह उमटतं महाराज, आजही पांडुरंग परमात्म्याच्या पायावर तिच्या बोटाचं चिन्ह आहे बरं का. सेविका होती ती भगवंताची, गणिका होती ती बरं का. अशा प्रकारे एवढे परमात्मा काय आहेत महाराज, सुंदर आहे. आणि परमात्मा सुंदर असून त्याच्यामध्ये काळे आहेत महाराज. परमात्मा कसे आहेत, काळे आहेत महाराज. अनेक आपल्याला आता प्रमाण देता येईल. ज्यावेळेस गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण फिरायचे महाराज, हा काळा सावळा ओरकुनाचा बाई, ओरकुनाचा बाई, हा काळा सावळा पिलू राग आहे. आता पिलू शब्दाचा जास्त प्रयोग होतो, परंतु लोकांना हे थोडी माहित आहे हा राग आहे म्हणून. लग्न दुटल्यानंतर या शब्दाचा तर जास्तच प्रयोग होतो, नाही हो बरं का, नाही लक्षात आलं. जाऊ द्या, विडाला विडाला. प्रभू श्री रामचंद्रांचे चरण महाराज सावळ्या रंगाचे, सीता माता गोऱ्या होत्या. आणि लक्ष्मणजी तिथं बसलेले होते. सीता माता लक्ष्मणजीला विचारतात, लखन बताओ इन दोनों चरणों में से चरण किनके अच्छे. आता लक्ष्मणजी विचारात पडले, आता काय करावं. म्हणून शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात कधी पडू नये. कधी भांडतील, कधी एक होतील, कधी आपला कार्यक्रम करतील हे काही सांगता येत नाही. शहाण्या मुलाने, ज्याचं लग्न झालं असेल, ज्याचं जुटलं असेल किंवा जो जुटण्याच्या मार्गात असेल, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, बायकोला मोबाईल देत असताना
बोलत असताना सांगत नाही जा हे पोरं काय करतात, ती पोरगी काही सांगत नाही यायच्या एवढं हुशार कोणी नाही जगात. लोक म्हणतात साध्या सिंपल, नाही नाही साध्या सिंपल थिंपल काही नाही. अरे यायच्या सारखी तर आजतकला जी बातमी माहित होत नाही ना महाराज, येईले माहित होते महाराज. बरं यांना सगळं माहित राहते. कबूतर जर उडाला ना तर त्याचे पंख मोजणारे या स्त्रिया आहेत महाराज. लोक म्हणतात साध्या सिंपल नाही. गावातली कुठली घटना होऊ द्या बरं का, पहिली माहिती यांना आहे, पहिली माहिती. म्हणून साधं सिंपल त्यांना समजू नका. नीती सांगतो तुम्हाला, ज्याचं लग्न जुटलं असेल, माझ्या आईचा स्वभाव असा, ह्या सगळं सांगून टाकतो ना हो. एअरपोर्ट लग्नाच्या आधी सगळी बायोडाटा हिस्ट्री सगळी त्या पोरीला सांगते. ती पोरगी कधीच काही सांगत नाही, ती पोरगी कधीच काही सांगत नाही. तर अशा प्रकारे काही नीती असतात ना, काय असतात काही नीती असतात. म्हणून नवरा बायकोचं भांडण होत असेल तर त्यांच्यानी मुलाने आईकडूनही बोलू नये आणि बायकोकडूनही बोलू नये महाराज. बरं का, सोपं समजता का? आई म्हणजे सोपी आहे काय महाराज? अर्धी बायको माणसाला हालत कमी करते आणि अर्धी माय कमी करते महाराज. एक दिवस चहा केला, कर्म धर्म सहयोगांती म्हटली तुम्ही चहा करा, तुम्हाला चहा चांगला करता येतो. केला बा, एक कप तिला दिला, आई घरी नव्हती. परिणाम असा झाला महाराज का तिच्या हाती कप द्यावा, आई तिकडनं यावी. बरं का, पातेल्यात चहा नसावा, तो कप पुऱ्या गावात फिरला नाही. आलं लक्षात? बरं का, पुऱ्या गावात एकही पाटील जाती फिरला, याच्यात नवल नाही, एकही जात सोडली नाही कपानं. एकही बचत गटात तिकडे गेलो बरं का, जय भीम पुऱ्यामध्ये, तिकडे आमचं तिथं इथे आमची तई आहे. बरं का, म्हटले महाराज चहा चांगला करता येतो तुम्हाला, सांगा आता काय करता. एवढं खतरनाक डिपार्टमेंट आहे. म्हणून शहाण्या माणसानं बायकोकडूनही भाग घेत जाऊ नये, शहाण्या माणसानं आईकडूनही भाग घेत जाऊ नये. म्हणून नवरा बायकोचं भांडण जर होत असेल तर त्याच्यामध्ये पडू नये. परंतु लक्ष्मणजी विचार करू लागले, सीता मातेने प्रश्न विचारला, आता उत्तर दिलं पाहिजे. आणि लक्ष्मणजीने प्रभू श्री रामचंद्रांकडे हात नेले आणि लक्ष्मणजी म्हणतात, भाभी इस चरण से ये चरण अच्छे. काय म्हटले? इस चरण से ये चरण अच्छे. आता सीतामातेला आनंद झाला, म्हटले वा वा माझ्याकडून भाग घेतला. परंतु तसं त्याचा आशय नाही महाराज. प्रभू श्री रामचंद्रांच्या पायामुळे तुमचे पाय कसे आहेत? चांगले आहेत. हे काय त्याचं तात्पर्य आहे. पतिव्रता स्त्रिया, आता ह्या महिला मंडळी एकमेकांना हळद कुंकू लावतात. कशामुळे लावतात? महिला मंडळींचा दर्जा फार श्रेष्ठ आहे महाराज. बरं का, मी नेहमी बोलत असतो,